जय मित्रांनो, मी हर्षद सर। आज आपण आलो यात आज अशा व्हिडिओमध्ये जो आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणीच व्हिडिओ असं टाकला असा व्हिडिओ आपण आज घेऊन आलोत। व्हिडिओ आहे एका शेतकरी मुलाचा जो आता टायगर अकॅडमीमधून भरती झाला आहे। असा विद्यार्थी जेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलोत तेव्हा त्याच्या वडिलांना भेटलोत आणि जेव्हा एक कार्यक्रम चालू झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला असं वाटून आलं की खरंच ग्रेट असतात ते आईबाप ज्यांनी मुलाला प्रेमाने वाढवलं। बघा, लहानपणी ज्या टायमाला बाळ जेव्हा जन्माला येतं आणि जन्माच्या अगोदर 9 महिने आई बाळ जेव्हा पोटामध्ये वाढवते आणि पोटामध्ये वाढत असेल तेव्हा आपल्या रक्ताचं एक थेंब थेंब करून बाळाला पाजत असते आणि जेव्हा बाळ आपलं जन्माला येतं तेव्हा बाळाला जोपर्यंत हाताने खाता येत नाही तोपर्यंत आई त्याला कोणतीच गोष्ट अशी कमी पडून देत नाही। दुसऱ्याच्या रानात जरी कामाला गेली तरी त्याला शेजारीच जोखा बांधणं असन किंवा झाडाखाली ठेवून असन, तो सगळं जरी रानात काम करत असेल ना तर ते लक्ष अख्खं पोरापाशी असतं। अशी एक व्हिडिओ आम्ही आज घेऊन आलो तुमच्यापाशी की जो हा अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामध्ये एक कुंबळी म्हणून गाव आहे। ह्या कुंबळी म्हणून एक गावामधला शेलार वस्तीवरचा हा एक व्हिडिओ आहे। आत्ताच आमच्या अकॅडमीमधून विशाल शेलार म्हणून दौंड SRP गट 5 नंबरमध्ये भरती झालेला विद्यार्थी आहे। आम्ही नुकतंच त्याच्या घरी कार्यक्रम छोटा हानी कार्यक्रम होता। ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमचे सर्व स्टाफ विद्यार्थी आम्ही सर्वजण कार्यक्रमासाठी गेलतो। कार्यक्रम सुरू झाला मित्रांनो, कार्यक्रम सुरू झाला। कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना झाली, कार्यक्रमामध्ये आमचा मान सगळं सुरू झालं, सन्मान सगळा झाला, सगळ्यांनी आमचं एक मन भरून स्वागत केलं। पण जेव्हा आम्ही उठलो आणि जेव्हा आईवडिलाचं म्हणजे आम्हाला एक आशा वाटलं की आईवडिलाचं स्वागत करणं गरजेचं आहे। पण आम्ही जेव्हा आईवडिलाचं स्वागत करण्यासाठी आम्ही उठलो तेव्हा त्या मुलाचे वडील पुढे आले। तर तुम्ही बघा ते वडील काय बोलतायत ते। हा जो सीन आहे त्या मुलाच्या घरची परिस्थिती सगळी आणि त्या मुलाच्या घरचा व्हिडिओ हा। तुम्ही पाहत असताल हा व्हिडिओ आहे, पाहिला असेल आता हा व्हिडिओ। ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकच सांगू द्यायचं आहे मित्रांनो, जेव्हा मी त्या सत्कारामध्ये जेव्हा वडील माझ्यापाशी आले तेव्हा जेव्हा वडिलांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले आणि वडील जेव्हा माझ्याकडे आले, आज मला सरांच्या पाया पडायचं आहे। माझ्या वडिलासारखे ते एक व्यक्तिमत्व आहे मित्रांनो। त्या टायमाला आम्ही जेवढे काय संचालक लोक आहेत अकॅडमी, जेवढे संचालक अकॅडमी चालवतात मित्रांनो, मी एकच सांगू शकतो, जेवढे संचालक आहेत आपल्याकडून 1 मुलगा 2 मुलगा 10 मुलगा 20 मुलगा जे काय मुलं भरतीत असतील ना, तर आमची सगळ्यात मोठी कमाई हीच कमाई आहे की आज एका मुलाच्या घरच्या वडिलांनी आम्हाला गळा भरून मिठी मारणं आणि आमचं तोंड भरून कौतुक करणं ही सगळ्यात मोठी प्रत्येक अकॅडमी चालकाची ही सगळ्यात मोठी देणगी आहे। माझं त्या टायमाला एक हृदय इतकं मोठं बनून आलं की जसं वडिलाच्या डोळ्यातून आशीर्वाद होते, तुम्ही पाहत असताल वडिलाच्या डोळ्यातून आशीर्वाद आहे, तुम्ही तर पाहत असताल सगळेजण। त्या टायमाला माझ्या हृदय पूर्ण भरून आलं की मला असं वाटायचं नाही का एक मिठी मारून खळकून पूर्ण मोकळं मन करून घ्यावं रडावं काय। पण मित्रांनो की हा व्हिडिओ इतकं सांगून गेला मला पण की जीवनात जर एक गरीब मुलगा ज्याची आई दुसऱ्याच्या रानात मजुरी करते आपला मुलगा भरती होण्यासाठी, ज्याचा बाप दुसऱ्याच्या रानात मजुरी करतोय, तर माझ्या मुलाला पैसे कमी नाही पडावा, माझा मुलगा ज्या जागेवर शिकतोय त्या जागेवर त्याला कमी नाही पडावा, अशा व्यक्तिमत्वाला अशा आईबापासाठी हा खास व्हिडिओ आपण आहे। आणि हा व्हिडिओ मी बनवायचं कारण फक्त एकच आहे की मला त्या दिवशी त्या व्हिडिओमधून आपल्याला एकच सांगायचं आहे मित्रांनो, जे मुलं आत्ता भरती करतायत, ज्या मुलांनी भरतीची तयारी सुरू केली किंवा इतर काय केलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहत असताल हा बाप आहे विशाल शेलारचा आणि ती आई शेजारी बसलेली। बघा तुम्ही दोघांचे डोळे, दोघांचे अश्रू, दोघांचं मन म्हणजे तुम्ही कुठंच व्यक्त करू शकत नाही हा आनंद आणि हा डोळ्यातलं एक भरलेलं हृदय भरून आलेलं हे कुठेही लिहून भेटू शकत नाही।
आणि कुठंच भेटू शकत नाही, हे भेटू शकतं फक्त तुमच्याकडून आणि तुम्हीच हे देऊ शकता आणि हे दिल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही मित्रांनो. त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपण बनवला आहे. आणि दुसरी एक गोष्ट मी प्रत्येक अकॅडमीच्या प्रत्येक संचालक एक गोष्ट सांगू इच्छितो की हा एक जसा विशाल शेलार मुलगा आहे, आता बरेच आमचे जेवढे काही सहकारी मित्र आहेत त्यातले बरेच लोकांनी कमेंट केली बघा, मला कमेंट भरपूर लोकांनी केल्यात, आमचे भरपूर कमेंट केल्यात. ह्या कमेंटमध्ये कुणी म्हणतंय सर हा माझा मित्र आहे जुना, बरोबर ना, कुणी म्हणतंय सर हा माझा जुना मित्र आहे. मित्रांनो, मित्र तेव्हाच ओळखू येतो जेव्हा तो सक्सेस होतो ना, तेव्हा मित्र ओळखू येतो, बरोबर. जेव्हा मित्र सक्सेस होतो ना तेव्हा मित्र ओळखू येत असतो. आणि आमचा एक मित्र असा म्हणतोय सर मी हा व्हिडिओ 10 वेळा पाहिला आहे तरी मन भराना, व्हिडिओ पाहिल्याशिवाय तरी मन भरत नाही. दुसरा म्हणतोय की सर हर्षद सर हे विठ्ठल सगळे भेटलेत. एक दुसरा तर एक मुलगा असा म्हणतोय या दिवसाची वाट पाहतोय सर. मित्रा, ह्या दिवसाची वाट नाही, हा दिवस तुझ्यासाठी 100% होणार, तू कष्ट करायचे सोडू नको. दुसरी गोष्ट, भरपूर लोकांची कमेंट आहे पंढरीमधला विठ्ठल हा एक म्हणजे सांगतात पर एकच आहे मित्रांनो की तुम्ही ज्या कमेंट केलं तर मित्रांनो, हा कमेंट आमची देणगी आहे, हेच आमचा सत्कार आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जो हा कमेंटमार्फत आम्हाला जे काही शुभेच्छा देतात, ह्या आम्ही एक आमच्या सुवर्ण अक्षरामध्ये सांगू शकतो, आपल्या कमेंटमुळं आम्हाला असं वाटतं की आम्ही जे कार्य करतो ना हे अनेक जोमाने करायला पाहिजेत. आम्हाला सगळ्यात जास्त ऊर्जा येते तुमच्या कमेंटमुळं. त्यामुळं मी पुन्हा एकदा या सर्व कमेंट ज्या व्यक्तींनी मला कमेंट केल्यात, इंस्टाला केल्यात, यूट्यूबला केल्यात, फेसबुकला केल्यात, ह्या सर्वांचं खरंच मनापासून आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, फक्त एक विसरू नका मित्रांनो, आपल्या आईबापाला विसरू नका. तुम्ही आत्ता ह्या व्हिडिओमार्फत पाहिलं असेल की बाप काय असतो ते, त्यामुळं हा बापासाठी आणि हा आईसाठी फक्त व्हिडिओ होता. दुसरी गोष्ट, आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असताल तर नक्कीच ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपल्यामुळं 2 लोकांचं भलं होतं असेल, आपल्यामुळं जर 2 लोकांचं कल्याण होणार असेल तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक मुलापाशी गेला पाहिजेत, त्या प्रत्येक भरती करणाऱ्या मुलापाशी गेला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही साईडला कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ टाकणार आहेत. हा व्हिडिओ प्रत्येक मुलाच्या जो भरती करणारा जो मुलगा आहे ना त्याच्या प्रत्येकापाशी हा व्हिडिओ पाहिजेत. आज बाप काय असतो ह्या व्हिडिओमधून दिसून आले. त्यामुळं आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, अनेक मित्रांना शेअर करा, अनेक मैत्रिणींना शेअर करा. ओके, धन्यवाद.